देवनागरी लिपीचे दुसरे नाव काय? या लिपीला बाळबोध लिपी असे म्हणत. बाळबोध या शब्दाचा अर्थ काय? लहान मुलांना चटकन समजणारी. लहान मुलांना चटकन समजणारी गोष्ट याला बाळबोध असं म्हणतात. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धती कशी आहे? देवनागरी इकडून आपण इकडे लिहितोय, डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे. देवनागरी लिपीच्या डोक्यावर असणाऱ्या आडव्या रेषेला काय म्हणतात? तर ही जी रेषा आडवी तिला शिरोरेषा हा शब्द आहे संस्कृत आणि मराठीमध्ये म्हणतात शिरोरेघा. हा आहे मराठी शब्द.